चर्चला जातो आणि एकमेकांना आपण धार्मिक आहोत असे दाखवतो, पण बंद दारामागे आपण काय करतो? मला ठाऊक नाही तुम्ही याकडे लक्ष दिले की नाही. बायबल सांगता आपण विजयी जीवन जगायला हवं, म्हणजे आनंदी, शांततापूर्ण, देवाशी चांगले संबंध, लोकांशीही चांगले नातेसंबंध, आपल्या गरजा भागल्यात, भरपूर ऊर्जा, खुश राहणं, उद्योगी राहणं, कुठल्याही दबावाखाली नसणं. तो तुमचा गौरव आहे, तुम्हाला उन्नत करणार आहे. बायबल म्हणतं आपण पुच्छ नव्हे तर मस्तक आहोत, खाली नव्हे वर आहोत. आणि जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता ते कशाच्या तरी दबावाखाली असतात. तुम्ही कसे आहात मला अटकायला लावता, तुम्ही कसे आहात मला हताश वाटतंय, मी ओझ्याखाली आहे, माझ्यावर ताण ताण ताण. देवाने मला सांगितलं तू ताणाखाली राहशील तर ताणावर मात करू शकणार नाहीस नेहमीसाठी. जेव्हा तुम्हाला समजतं तुम्ही कोण आहात, खरंच तुम्ही कोण आहात आणि देवाने तुम्हाला काय दिलंय. म्हणजे आज मी इतकी उत्साहित होते, डेव सुद्धा सांगू शकेल. म्हणजे जेव्हा मी हे सगळं पेपरवर लिहून काढत होते, मी त्याला म्हटलं सकाळीच एक सांगू का, जर माझा विश्वासावर भरोसा नसेल तर बायबल अविश्वसनीय आहे. म्हणजे देवाने दिलेली वचनं, तो जे म्हणालाय की मी करीन, फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्याद्वारे सुद्धा. लक्ष द्या, देवाकडची प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्याद्वारे असते. ही केवळ तुमच्यासाठी नसते. म्हणजे तुम्ही आपल्या या छोट्याशा जीवनात खुश राहावं, पण असं काही तुमच्याद्वारे असतं जे इतरांना आरोग्य देतं, त्यांचं जीवन सुधारतं. म्हणजे सारखीच गोष्ट वारंवार घडते, वारंवार 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 वारंवार, आणि शुभवर्तमानाचा प्रसार होतो. ही सगळी वर्ष बंद दारामागे माझी खूप उद्ध्वस्त अशी होती. आणि मागे 70 साली मी देवाकडे रडले आणि मी म्हटलं, देवा तुला माझ्या जीवनात काहीतरी करायलाच हवंय, काहीतरी चुकतंय देवा, काहीतरी हरवलंय. आणि हे मजेशीर असतं, आपण इतर लोकांकडे धावत जातो पण आपल्याला ती उत्तरं मिळत नाही. देवाकडे जेव्हा जातात देव उत्तर देतो आणि ते आश्चर्यकारक असतं. 1976च्या फेब्रुवारीमध्ये देवाने मला स्पर्श केला. मी कारमध्ये होते आणि त्यावेळी देवविषयक मोठी चळवळ सुरू होती. जगातले लोक आत्म्याने भरले जात होते. विविध ठिकाणी आत्म्याच्या दानांविषयी, खऱ्या संजीवनाविषयी अनुभव घेत होते लोक. पण मी थोडंसंच सांगणार आहे, बायबलमधल्या आत्मिक दानांविषयी माहिती असो किंवा नसो, आजच्या दिवशी अनन्यसाधारणपणे जगण्यासाठी देवाने आपला मार्ग तयार करून दिलेला आहे. नक्कीच केवळ सामान्य जगण्यासाठी नाही तर असाधारण, असामान्य. रोज आपण साधारण जीवन जगू शकतो, सुखी राहू शकतो, अगदी कठीण असलं तरी. आपण लाभदायी आणि सामर्थ्यशाली असू शकतो. आपण भूतकाळातून बाहेर पडू शकतो सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे. मी म्हटलं सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे. देव माझ्या जीवनात कार्य करतो. मी देवाचं सामर्थ्य शिकू लागले आणि मी विश्वासू म्हणून अधिकारांविषयी शिकू लागले. पण त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भरवशाविषयी पुष्कळ शिक्षण दिलं जात होतं, आत्मिक युद्धाबाबतीतही. आणि मला वाटतं पुष्कळ लोकांचं तेच मत होतं जे माझं होतं, की सैतानावर अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही समस्या नसाव्यात, आणि जर कधी समस्या आल्याच तर तुम्ही त्यांना थोपवायला हवं आणि घालवून देऊन सुटका करून घेता आली पाहिजे तुम्हाला. मी म्हणते की मी सैतानाला धमकावते जोवर माझ्यात ताकद आहे, धमकवायची तोवर अगदी शेवटपर्यंत, आणि तरी माझ्या समस्या असतातच. मी इतकं धमकावून सुद्धा. पण बघा, एक सांगू का तुम्हाला, सैतानावर अधिकार गाजवणं म्हणजे केवळ ओरडणं नव्हे, तर काही आत्मिक तत्वही शिकणं गरजेचं आहे. आणि परिस्थितीच्या मध्यावर असताना कसं विजयी व्हायचं ते शिकायला हवं. अगदी कठीण परिस्थितीत असताना त्यात राहून सगळ्याचा कसा सामना करायचा. बघा, समस्या असणार नाहीत असं आश्वासन बायबल कधीच देत नाही, उलट ते त्याच्या विरुद्धच सांगतं. येशू योहान अध्याय 16:33 मध्ये म्हणतो, जगात तुम्हाला क्लेश होतीलच, तरीही धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. विस्तारित बायबल म्हणतं, अहित करणाऱ्या सामर्थ्याला मी कुंठित केलंय. सभोवताली तुमच्या काही असू शकेल पण ते तुमच्यात येणार नाही. आणि सभोवताली काय चाललंय ही आपली समस्या नाही, तर आपल्यात असणं ही समस्या आहे. मग तो स्वभाव असो, त्यासंबंधी कसंही करून आपण त्याला आत्मिकपणे आपल्याला हरवू देतो. आत्मिकपणे खंबीर राहणं खूप महत्वाचं आहे. मला तुमचा गर्व वाटतो की तुम्ही वेळ काढून आला, देवासोबत
बसण्यासाठी तुम्ही तो वेळ दिलात आणि तुम्ही वचन ऐकताय, कारण बायबल असं सांगतं माणसाचा सामर्थ्यशाली आत्मा टिकाव धरू शकतो शारीरिक दुःखात आणि त्रासात. मला माहित नाही पुढच्या आठवड्यात माझ्या आयुष्यात काय घडेल, ते तुम्हालाही ठाऊक नसतं, पण आपल्याला आश्चर्य वाटतं. त्यापैकी काही चांगलं असतं, आपण त्याचा आनंद लुटतो. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला वाटतं घडूच नाहीत. पण एक सांगू का, की समस्या येणार म्हणून मी त्याची तयारी करत वाट बघू नये. मला कणखर व्हावं लागतं आणि जे काही घडेल त्याला मला तोंड द्यायचं असतं, कारण बायबल सांगतं ख्रिस्तात जो सामर्थ्य देणार आहे, मी सर्व काही करू शकते. हरकत नाही ते काय घडेल. बघा, रोमकरास 8 म्हणतं, उलट पक्षी ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे आपण महाविजयी ठरतो. म्हणजे केवळ विजयी होणं सुद्धा खूप छान वाटतं, पण महाविजयी याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की मला विजय मिळणारच आहे आणि हाच तो अर्थ आहे. हाच अर्थ आहे महाविजयी असण्याचा. याचा अर्थ आहे जे घडणार आहे त्यासाठी मला भिण्याची गरज नाही, वाईट बातमीसाठी घाबरायची गरज नाही, जगातल्या घडामोडींची भीती वाटायची नाही. आजकाल जगात किती गोंधळ आहे त्या बाबतीत आपण बोलतो. काय चाललंय, काय होणार, कुणाला काहीच कळत नाही. आणि हे खरं आहे, काहीच कळत नाही. जगात सगळा गोंधळच आहे. गोष्टी फार वाईट आहेत. प्रत्येक वेळी माझी प्रतिक्रिया काय असते सांगू? म्हणजे असं नाही की माझं डोकं वाळूत खुपसून ठेवून टाळायला बघते मी. काय चाललंय ते मला सगळं कळतंय, पण माझं उत्तर आहे मी आनंदी राहणार. मी आनंदी राहणार. मी त्याला माझ्यात शिरू देणार नाही. मी माझा कार्यभाग साधणार. जे माझ्या गरजेचं आहे ते मी करणार. परमेश्वराचा आनंद ही माझी ताकद आहे आणि आपण जर ती सोडून दिली तर काहीही करण्यासाठी आपल्यात ताकद कुठे असेल? आमेन. तुम्ही त्याला आत प्रवेश देऊ नका. फिलिप्पेकरास 3:10 मध्ये पौलाने प्रार्थना केली आहे. तो म्हणतो, तो आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मी ओळखून घ्यावे असे ठरवले आहे. बघा, सामर्थ्य. 19 वर्ष मी चर्चमध्ये होते. या वास्तवाचा विचार करून मला वाईट वाटतं, दुःख होतं की चर्चमध्ये काम करणं आणि कार्यमग्न असणं, प्रत्येक गोष्टीसाठी चर्चमध्ये जाणं, पण मला कुणीही सांगितलं नाही सामर्थ्याविषयी. माझ्याद्वारे मी देवाच्या सामर्थ्याविषयी काही ऐकलं होतं, पण मला हे समजलं नव्हतं की ते माझ्यात आहे, ते सामर्थ्य माझ्यात आहे. आणि म्हणूनच पुष्कळ लोक कमजोर, दीन, दयनीय, खूप हताश असे हरलेले असतात, कारण कुणीही त्यांना सांगितलेलं नाही की देवाद्वारे त्यांना सामर्थ्य आणि अधिकार प्राप्त होतो. आणि बघा, आज मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही पुच्छ नव्हे मस्तक आहात, खालती नव्हे वर आहात. तुम्ही ख्रिस्तात आहात आणि सर्व अधिकार आणि सर्व काही त्याच्या पायाखाली दिलं गेलेलं आहे. आणि जर ते त्याच्या पायाखाली दिलं गेले तर ते तुमच्या पायाखाली आहे. आणि गरज आहे तुम्ही कोण आहात ते जाणून घ्यायची. गरज आहे तुम्हाला त्या अधिकारात वावरण्याची जो तुमच्याकडे आहे आणि त्या सामर्थ्याचा वापर करण्याची जे तुम्हाला दिलं गेलेलं आहे. सगळं जे देवाने आपल्याला दिले त्याच्यावर विश्वास ठेवल्याने मोकळं केलं जातं. आता तुमचं जीवन कसं आहे याची मला पर्वा नाही, ते किती वाईट आहे याची मला चिंता नाही, किती काळ तुमची समस्या आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे. आणि करायचं फक्त एवढंच, त्याचा वापर शिकून घ्यायचा आहे. आणि जेव्हा सभोवतालच्या गोंधळाकडे पाहाल त्याला तुम्हाला हरवू देऊ नका. तुम्ही म्हणा हरकत नाही, ते कसंही असो. मला माहिती आहे देव विश्वासू आहे आणि मी त्याचा त्याग करणार नाही, मी सोडून देणार नाही, कारण मी सगळं काही सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्तामध्ये करू शकते. मी माझ्या भूतकाळातून बाहेर येऊ शकते, माझ्या कर्जातून मुक्त होऊ शकते, मी तंदुरुस्त राहू शकते. मी माझ्या मुलांना सैतानाच्या कह्यात जाऊ देणार नाही, कारण जो माझ्यात आहे तो जगामध्ये जो आहे त्यापेक्षा महान आहे. मर्सी होम मधील मुलींनो, शत्रू मध्यरात्री तुमच्या कानाशी भुणभुण करत राहतो, तुम्ही यावर कधीच मात करू शकणार नाही. पण तुम्ही म्हणायला हवं, खोटारड्या. बघा, हे ख्रिस्तातलं सत्य आहे. तुम्ही विजय मिळवलेलाच आहे. तुम्हाला केवळ शिकायचं आहे. विजय तुम्हाला आधीच मिळालाय आणि कुणीतरी केवळ तो तुम्हाला सांगायची गरज आहे की तो मिळालाय. आणि कुणीतरी आठवण करून द्यायला हवंय की तो तुम्हाला मिळालाय. आणि त्याच्या बाजूने तुम्ही उभं राहून म्हणायला हवं की सैताना, तो माझा आहे, तू घेऊ शकणार नाहीस. बघा, एक राग आहे जो आपल्यात नसावा आणि दुसरा एक राग आहे जो आपल्यात असावा. तो पवित्र राग आपल्यात असण्याची गरज आहे. ख्रिस्तात तुम्ही कोण आहात ते जाणून घ्या आणि तुम्ही तुमच्या अधिकारासाठी उभे राहिला नाही तर इतर कुणीही राहणार नाही. सैतान खोटारडा आहे, चोर आहे, दोष देणार आहे, चांगल्या गोष्टीचा नाश करणार आहे जी देव तुम्हाला देऊ पाहतो जर तुम्ही त्याला प्रवेश दिलात तर. देवाने मला मदत करावी म्हणून मी प्रार्थना करते.
अहो, देवाने आधीच तुम्हाला मदत केलीये. तुम्हाला गरज आहे त्यावर चालण्याची, त्याप्रमाणे वागण्याची, ज्या प्रत्येक ठिकाणी तुमचं पाऊल पडणार आहे. मी आधीच तुम्हाला ते देऊन टाकलेलं आहे. तुम्हाला केवळ तो विजय मिळवायचा आहे. रोमकरास 5:17 म्हणतं की येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला जीवनामध्ये राज्य करावयाचे आहे. वा, तुम्हाला वाटतंय की सगळी परिस्थिती आणि स्थिती तुमच्यावर हवी होते आहे किंवा इतर लोक तुमचा वापर करतायत, तुमच्यावर नियंत्रण मिळवू पाहतायत? ते तुमच्यावर कुणाचा अधिकार आहे? तुमच्यावर ती परिस्थिती आहे की इतर लोक आहेत जी तुमच्यावर नियंत्रण करू पाहत आहेत? तुमचा भूतकाळ अद्याप तुमच्यावर हवी आहे का? सैतान तुम्हाला चालवतोय का? किंवा येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही जीवनावर राज्य करीत आहात का? सांगा मला. सामर्थ्य. एफिसकरास 2:6 मध्ये बायबल सांगतं, ते मला आवडतं, की आपण येशू ख्रिस्ताबरोबरच स्वर्गात बसलेलो आहोत. आत्मिकरित्या माझे पाय त्याच्या मंचावर आहेत. मी ख्रिस्तासोबत स्वर्गीय जागी बसले आहे. माझा काही भाग इथे नाहीये. माझा काही भाग या आणि देवाच्या घरात आहे. आणि माझे पाय स्वर्गाच्या पायऱ्यांवर आहेत आणि देवाची वाट पाहत आहेत. अंतिमरित्या सर्व शत्रूंना आपल्या पायदळीत उडवण्यासाठी माझं जीवन मुळावलेलं आणि स्थिर आहे. तुम्ही जर विश्वासू आहात, तुमच्यासाठी आधीच जागा तयार केली आहे स्वर्गात. तुम्ही इथे नव्हतात. हे तुमचं घर नाही. तुम्ही केवळ प्रवासी आहात. चला बघूया मत्तय अध्याय 28 वचन 18. बघा, सामर्थ्य. आता तुम्ही त्यासाठी उत्सुक असलेले दिसताय मला. बघा, अधिकार. उत्तम. आज सकाळी छोटासा इलेक्ट्रिकचा शॉक दिलाय मी तुम्हाला. मत्तय 28:18. येशू त्यांच्याजवळ जाऊन शांतता भंग करून म्हणाला, हे पुनरुत्थानानंतर घडले. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार राज्य करण्याचं सामर्थ्य मला दिला आहे. म्हणून जा आणि सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. तो म्हणाला, ठीक आहे, सगळा अधिकार मला दिलाय. आणि या ठिकाणी तो आपल्याला निष्कर्ष सांगतोय, कारण तो म्हणतोय की आता तुम्ही जा आणि माझ्या सामर्थ्यामध्ये आणि जे काही मी करायला सांगितलंय ते करा. मी तुम्हाला सांगते, काहीही अशक्य नाही जे देवाने तुम्हाला करायला सांगितलंय. बघा, जर तुमचा विवाह एखाद्या कपटी माणसाबरोबर झालाय, अगदी दुष्ट माणसाबरोबर झाला असेल या जगातल्या, पण तुम्ही म्हणाला देवाने मला त्याच्याबरोबर राहायला सांगितलंय, त्याच्याशी जडून राहायला सांगितलंय, तर मग कुठलीही तक्रार करू नका. कुठलीही कुरकुर मला ऐकायची नाही. मला हे सुद्धा ऐकायचं नाही की हे सगळं किती कठीण आहे नेहमीसाठी. मला तुमच्याकडून ऐकायचंय मी हे करू शकते कारण देवाने मला करायला सांगितलंय. मी त्यात विजयी होईन. मी ते चांगल्या स्वभावाने करीन आणि येशूच्या नावाने मी यात विजय मिळवीनच नक्की. काही जण उत्साहित आहेत, काही गोंधळलेलेच आहेत. तुम्ही म्हणाल, सैतानाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी मला एकटं सोडावं. तो तुम्हाला एकटं सोडणार नाही. त्याच्यावर हवी व्हा, भरोसा ठेवा. सैतान माझा द्वेष करतोय, मला पूर्ण खात्री आहे. बघा, आपण एकसारखे आहोत कारण मीही त्याचा द्वेष करते. मीही वाईटाचा द्वेष करते. लोकांशी तो जे वागतो त्याचा मी द्वेष करते. बघा, मला माहितीये माझ्यामध्ये जो आहे तो जगात जो आहे त्यापेक्षा महान आहे. तो एका मार्गाने माझ्याकडे येईल, पण जाताना 7 मार्गाने पळून जाईल. आमेन. लूक अध्याय 10 वचन 19. तुम्ही म्हणाल, माझी इच्छा आहे माझ्यात सामर्थ्य असावं. तुम्ही जरा थांबता का? बघा, मी तुम्हाला देऊन टाकलंय. मी तुम्हाला दिलं असतं, मी तुम्हाला देऊ शकतो. कुणीतरी तुम्हाला देईल असं नाही. बघा, लक्ष द्या आणि पहा. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याची शारीरिक आणि मानसिक पात्रता दिली आहे. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याची शारीरिक आणि मानसिक पात्रता दिली आहे. असं म्हणू नका मी यातलं अजून काही घेऊ शकेन का? शत्रूच्या सर्व शक्तीवरचा त्याच्यामधला अधिकार दिलाय. तुम्हाला काही एक बाधणार नाही. सैतानाकडे सामर्थ्य आहे, पण तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे.
मी म्हटलं सैतानाकडे सामर्थ्य आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. मला माहित नाही या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही, पण गृहीत धरते त्या आहेत. मार्टिन ल्युथरची गोष्ट मी पुष्कळदा ऐकली आहे. एके रात्री तो उठला आणि सैतानाला त्याच्या पलंगाच्या पायथ्याशी उभं राहिलेलं त्याने पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, अरे तू आहेस का, असं म्हणून तो परत झोपी गेला. मला खात्री नाही मी तिथे नव्हते, पण आपण कलस्येकरासकडे जाऊ. कलस्येकरासचं पुस्तक अध्याय 2 वचन 15. आपल्या विरुद्ध असलेल्या सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. त्याच्यामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये आणि या जगासाठी फार मोठा पराभव दर्शवतो. पण जगाला माहीत असलेला हा सगळ्यात मोठा विजय आहे. जगाला माहीत असलेला हा सगळ्यात मोठा विजय. कारण येशूने सगळं आपलं अपयश, आपली सगळी पापे, आपले सगळ्या व्याधी, विकार आणि सगळी विपत्ती त्या वधस्तंभावर नेऊन मरण स्वीकारलंय. आता यामध्ये कुठलाही अधिकार किंवा सामर्थ्य नाही आपल्या विरुद्ध, आपण देऊ त्याशिवाय. देवाने आदाम आणि हव्वेला अधिकार दिला होता आणि त्यांनी तो देऊन टाकला. तुम्हाला जर हवं असेल तुम्हीही आपला अधिकार देऊन टाकू शकता. त्याही पेक्षा भयानक म्हणजे तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन त्याची माहितीच नसल्यासारखं घालवाल. त्याची मला खूप चीड येते. हे सगळे लोक जे दर आठवड्याला चर्चला जातात आणि काही बदल न होता घरी परततात, सुरुवातीपासून अगदी चर्चला जायचं घरी यायचं, चर्चला जायचं घरी यायचं, चर्चला जायचं घरी यायचं, बंपर स्टिकर लावायचं, स्वतःसोबत येशूचा क्रॉस पागायचा आणि मग प्रभूची स्तुती असो, हालेलुया. आणि मग तुम्ही लोकांसोबत राहू शकत नाही. सतत दुखावलेले, रागावलेले, असुरक्षित वाटणारे, सगळ्याचे भय असणारे तुम्ही असता. आयुष्य खूप कठीण आहे. एक सांगू का, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला खरंच माहित नाही क्रॉसवर त्याने काय सहन केलंय. कदाचित तुम्ही विश्वास ठेवाल येशू तुमच्यासाठी मरण पावला, पण तुम्हाला माहित नाही त्याने तुमच्यासाठी काय केलंय. तुम्हाला नाही माहित तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात, त्याच्यामध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित नाही. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही तो सगळा सावळा गोंधळ बंद कराल आणि मग रडणं, भेकणं, कुरकुर करणं, तक्रार करणं करणार नाही. निराश आणि दयनीय असणार नाही तुम्ही. तुम्ही स्वतःला कशी क्षमा करू शकता जर तुम्ही ती नरकात जाणारी व्यक्ती असाल तर. म्हणजे चला आता जरा इकडे बघा. तुम्हाला कल्पना आहे का त्या हरवलेल्या लोकांच्या परिस्थिती बाबतीत? सांगा मला. कलस्येकरास अध्याय 1 वचन 13. पित्याने आपल्याला झालं असतं, केलं असतं, करील कदाचित असं नाही. पित्याने सुटका करून पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. बघा, सुटका करून. मी सुटकेसाठी प्रयत्न करते असं म्हणू नका. म्हणा माझी सुटका झाली आहे. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविले. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या येशूकडे आहेत आणि बघा त्याने त्या अजून कुणाला दिल्या असतील. किल्ली अधिकाराचं प्रतीक आहे. मत्तई 16. मी चांगलं वागू पाहतीये. मला पुरेसं शांत व्हायला हवंय, म्हणजे मग तुम्हाला समजेल मला काय म्हणायचंय ते. जर मी खूप शक्तिशाली असते, आपण भावनेत गुंतले जातो, सगळ्यांना वाटतं हे किती चांगलं आहे, पण काय झालं हे कोणाला कळत नाही. ती कशा बाबतीत बोलत होती मला नाही माहित, पण नक्कीच तिने ढवळून टाकलं. मत्तई 16 वचन 13 पासून सुरुवात करूया. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून पाहतात? बघा, तुम्हाला समजलं पाहिजे तो कोण आहे ते. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून पाहता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. इयोब जे म्हणाला ते मला आवडतं. मला ठाऊक आहे माझा उद्धारक जिवंत आहे आणि शेवटल्या दिवशी त्याच्यासोबत मी पुनरुत्थित होईन. नंतर येशू त्याला म्हणाला,
शिमोन बर्योना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले. एक सांगू, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलात, कसंही करून तुम्ही त्या विचित्र गोष्टीवर विश्वास ठेवला की देव स्वतः पुत्र रूपाने आला. खरं तर एकच देव आहे, पण त्याची 3 निराळी रूपं आहेत त्या देवत्वामध्ये. आणि त्यापैकी एक जण दुसऱ्याच्या सामर्थ्याद्वारे तसेच दुसऱ्याच्या निदर्शनानुसार वधस्तंभावर चढला, तुमची सगळी पापं घेऊन ती मारून टाकली, त्यांची किंमत चुकवली, नंतर मरणातून पुन्हा उठला आणि आता तुम्हाला तो सामर्थ्य पुरवतोय ते जगण्यासाठी. यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर चांगलं होईल. या विश्वासाठी जर तुम्ही देवाला धन्यवाद दिलेत तर. तुम्हाला हवं तेव्हा कधीही तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. देवाने गोष्टी आपल्याला प्रकट करायला हव्यात. नक्कीच मी जो विश्वास ठेवू शकते त्या बाबतीत देवाची मी आभारी आहे. देवाची मी आभारी आहे की मी उठून जगात सभोवार चाललेला हा गोंधळ पाहू शकते आणि मला विश्वास आहे की या क्षणी देव इथे आहे, तो आपल्याला पाहतो आहे. मला विश्वास आहे माझ्यासोबत देवदूत आहेत. मला विश्वास आहे देवाकडे चांगली योजना आहे. मी पूर्ण आशावादी आहे, मी संपूर्ण आनंदी आहे, पूर्णपणे शांतीने भरली आहे. कुणीतरी विचारलं कसं, तुझ्याकडे काय पुरावा आहे? मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे, मी जाणून आहे, मला ठाऊक आहे. तुला कसं समजलं मला नाही माहित, मला कसं समजलं, पण मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे. हो, सकाळी लिफ्टमधून जाताना मला एक महिला भेटली जी माझ्याच मजल्यावर राहते आणि ती या अधिवेशनाचा हिस्सा नाही, पण तिने मला ओळखलं. ती म्हणाली, तू जॉयस मायर आहेस का? आता तिथे आणखी लोक होते. हे घडलं ते मला आवडलं. मी म्हंटल हो. ती म्हणाली, गप्पा बस. मी म्हटलं मला ते करायला आवडणार नाही. हे खरं तर मी जे करते त्याच्या विरुद्ध आहे. आणि मग मला पुढे ती मला म्हणाली की मी तुला एक गोष्ट सांगते की मी तुझा टीव्हीवरचा कार्यक्रम बघते. पुढे ती म्हणाली मी काही धार्मिक नाहीये. मी म्हटलं तुला ठाऊक आहे मी सुद्धा नाहीये. मी म्हटलं पण मला येशू आवडतो. आणि तिथे अजून एक जोडपा उभं होतं आणि ते खात्रीने अस्वस्थ झाले होते खूपच. आणि त्यांनी चुळबुळ करायला सुरुवात केली. ती म्हणाली मी काही धार्मिक वृत्तीची नाही, पण तुझा कार्यक्रम पाहून मी तसा होण्याचा विचार करते. अगं मी विचार केला. हो, हालेलुया. तो कोण आहे हे तुला समजलंच पाहिजे. आणि 18व्या वचनात तो म्हणतो तू पेत्र आहेस. आणि या खडकावर तो पेत्राच्या विश्वासासंबंधी बोलतोय. या खडकावर, विश्वासाच्या खडकावर मी आपली मंडई रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. तुम्हाला हे समजतंय का? तुम्ही मंडई आहात. अधोलोकाच्या द्वाराचे तुमच्या पुढे काहीही चालणार नाही जर तुम्ही विश्वास ठेवलात येशू ख्रिस्तावर. योहान 14 मध्ये देववचन आपल्याला सांगतं देवावर विश्वासणारे म्हणून त्याच्याद्वारे आपल्याला अधिकार मिळतो महान कृत्य करण्यासाठी. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला आश्वासन देते असं काही नाही जे तुम्ही करू शकणार नाही, जे देवाने तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. वचनात जे सांगितलंय ती तुमच्यासाठी सूचना असते. मी ते करू शकणार नाही असा विचार कधीच करू नका, कारण देव कधीही आपल्याला काही करायला सांगतो त्यासाठी शक्तीही देतोच. आपण सगळ्यांसाठी आपण ख्रिस्तात कोण आहोत हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आपल्यात आत्मविश्वास हवा. भरवशामध्ये प्रवेश करण्यासाठी आत्मविश्वासाचं इंधन गरजेचं आहे. आणि म्हणूनच देवाने सांगितलेल्या गोष्टी आपल्याला करता येतात. तुम्ही असुरक्षित असण्याची गरज नाही. तुम्ही देवासोबत महान नातं जोडू शकता. तुमच्यावर प्रीती करतो. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो.
दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्माइल मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.